ताऊ. ताऊ, जिथे कुठे आपण असाल कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण कॉन्टॅक्ट करावं. वो तारा खान से जल्दी नहीं आएंगे क्या? इसको प्यार से गुंडप्पा देवकर यांचा हा संघ अप्पा 11 गतवर्षीचा हा चॅम्पियन संघ या स्पर्धेचं विजेतेपद या अप्पा 11 संघाने पटकवलं होतं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला अप्पा 11 संघानं. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज स्वतः येत आहे हकीमबाई. तन्वी 11 संघाकडनं प्रतिभाशाली फलंदाज स्ट्राईक घेत आहे प्रदीप. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू पुन्हा एकदा शफल झाले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला प्रदीप यांच्याकडनं. बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये. चेंडू सरळ विकेट किपर च्या हातामध्ये जाऊन विसावतोय. लेग स्टंपवर गेलेला हा चेंडू डॉट बॉल. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू हवेत लॉफ्ट केलाय. रवी एफर्ट्स लावतोय प्रयत्न करताय मात्र चेंडू सरळ लॉंग ऑन रिजन पलीकडे 4 रन्स. चौकार. फुल टॉस पुन्हा एकदा हवेत खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑन रिजन सीमा रेषेच्या बाहेर चेंडू. बॅक टू बॅक सलग 2 चौकार प्रदीप गायकवाड यांच्या बॅट मध्ये येत आहे. बाद आवश्यकता नव्हती. 2 चौकार तुम्ही मारले होते. या विकेटवर थांबण्याची आवश्यकता होती. चूक झाली. मिसटाइम स्ट्रोक खेळला गेला. हवे चेंडू लाउट झाला. खेळाडू चेंडूच्या खाली येत आहे आणि प्रदीप गायकवाड जेल बाद माघारी परतावा लागेल. प्रदीप गायकवाड तिसरी इनिंग प्रदीप गायकवाड खेळत होते मात्र तिसऱ्या इनिंग मध्ये देखील विकेटवर थांबले नाहीत. घाई केली. परिणाम स्वरूप 2 चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करताय ताऊ. तारा खान सर कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. राजूभाई जाने आपल्याला बोलवत आहे प्लीज. नवीन बॅट्समन येत आहे शुभम देवांग. हकीमबाई संघाला ब्रेक मिळून देत आहे. ब्रेक थ्रू मिळून देत आहे. यश मिळत आहे. हर्षल पाटील आता स्ट्रायकिंग एंडला. राउंड द विकेट हकीमबाई. एज चूक तिथे होते. मिसफील्ड. श्याम धावताय चेंडूच्या मागे. नो चान्स. चेंडू सरळ जातोय डीप. थर्ड मॅन सीमा रेषे पार. 4 रन्स.
हकीमबाई येत आहे, हवेत खेळलाय, मिस टाइम स्ट्रोक. विकेट कीपर बिलाल एफर्ट्स लावताय, झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल कंप्लीट केली गेली. मुख्य पंचांकडनं षटक संपण्याचा इशारा येतोय. पॉवर प्ले मधलं पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा तन्वी संघाच्या धावपलकावर लागताय. प्रदीप गायकवाड आणि हर्षल पाटील यांच्याकडनं इनिंग ओपन केलं गेलं, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन यूज केलं गेलं. प्रदीप गायकवाड यांनी स्ट्राईक घेतला, एक चांगले स्ट्रोक्स त्यांच्याकडनं बघायला मिळाले, मात्र विकेटवर घाई केली गेली. थांबण्याची आवश्यकता होती, 2 चौकार आले होते. पुन्हा एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, मिस टाइम स्ट्रोक खेळला गेला, जेलबाद होऊन माघारी परतले ते प्रदीप गायकवाड. हर्षल पाटील यांच्या बॅटमध्ये देखील एक चांगला स्ट्रोक येतोय, चौकार येतोय. 13 धावांचा स्टार्ट मिळतोय, आक्रमक अशी सुरुवात केली जाते. संमिश्र षटक, 13 धावा आल्या, मात्र प्रदीप गायकवाड सारखा एक प्रतिभाशाली बॅट्समन बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परत जातोय. श्रावण येत पॉवर प्ले 2 खेळाडू, मात्र सजावट थोडीशी बदल केले, सजावटीमध्ये बदल केला जातोय. फिल्डिंगच्या क्षेत्ररक्षणाच्या ऑन साइडला डीप मिड विकेट जयदीप यांना तैनात केलं जात आहे. आणखी एक खेळाडू लॉंग ऑन रिजन मध्ये लावला जातोय. एक सूचना असेल, तारा खान कृपया बोर्डच्या समोर उभे राहू नका, बाजूला सारखा. ताऊ रतन भाऊ बोर्डच्या बाजूला व्हा. हो, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, धीम्या गतीचा, गतीमध्ये बदल केला श्रावण यांनी. फुल टॉस सरळ बॅटने व्ही क्षेत्रामध्ये खेळून काढलाय चेंडू, स्ट्रेट ऑन द ग्राउंड. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जातोय, चेंडू अडवला गेला, स्टॉप केला गेला, सिंगल कंप्लीट केली जाते. हर्षल यांच्या बॅट मधनं एकेरी धाव वसूल केली जाते. धाव संख्या 1 ने वाढेल, 1 गडी बाद 14 धावा. शुभम देवांग येत आहे. या अगोदर देखील मी सामन्यामध्ये म्हटलं होतं, टेक्निकली अतिशय स्ट्रॉंग, हवेत आणि जमिनीवर दोन्हीकडे चांगला खेळू शकणारा हा उजव्या हाताचा फलंदाज. लेदर क्रिकेट देखील अव्वल दर्जाचं खेळतो. टेनिस क्रिकेटमध्ये मागच्या सीझन मध्ये प्रचंड तो धावा वसूल करतोय. इनफॉर्म बॅट्समन. हो, सरळ खेळून काढलाय. हकीमबाई चेंडूच्या मागे येत आहे, सुंदरपणे चेंडू स्टॉप केला गेला, कलेक्ट केला गेला, अडवला गेला. गोलंदाजाकडे चेंडू परत दिला गेला, सिंगल कंप्लीट केली जाते. सहजपणे एक धाव कंप्लीट केली जाते. धाव संख्या 1 ने वाढेल, 15 धावा, 15 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. श्रावण पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज होत आहे. ओहो, आउट स्विंग, टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय. स्ट्रेट करण्याचा प्रयत्न होता हर्षल पाटील यांच्याकडनं, सुरक्षात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला गेला. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू फार बाहेर निघतोय, वळण घेतोय, फिंगर्स रोल केले गेले, स्विंग केला गेला चेंडू, स्विंग अँड मिस. चेंडू सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावतोय. कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी श्रावण. विकेटच्या मागच्या बाजूला अपील, येस. पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. हर्षल पाटील विकेटच्या मागच्या बाजूला एक सोफा झेल देत आहे आणि बाद होत आहे. माघारी परतायला लागेल, बॅक टू द पॅव्हिलियन. क्लास दाखवतोय, चेंडूला वळण देत आहे, एज घेतला, हलकासा एज होता, आउटसाइड एज. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. हर्षलच्या खेळीचा अंत होतोय. योगेश महाले येतोय. योगेश महालेंची एक इनिंग जी धमाकेदार इनिंग असेल, सिंहगड करंडकामधली, पुण्यामधली. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता असताना अभिजित दुधे सारखा एक आंतरराष्ट्रीय टेनिस ख्यातीच्या गोलंदाजीवर ज्या पद्धतीने आक्रमण केलं आणि सिंहगड करंडक आपल्या संघाला जिंकून दिला होता. ऑन साइडला खेळून काढलाय आपल्या फेवरेट झोन मध्ये. शॉर्टम पोल डीप मध्ये चेंडू जातोय. हरीश मुरकुटे चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट केली गेली. अप्रतिम रिटर्न, सुरेख रिटर्न, सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. तब्बल 2 लाख रुपये किमतीचं पहिलं पारितोषिक असलेलं सिंहगड करंडक योगेश महाले यांनी आपल्या संघाला जिंकून दिला होता.
त्याच्या निश्चितच त्याच्या करिअर मधली फार मोठी इनिंग असेल. श्रावण ओव्हर द विकेट शुभम देवांगसाठी. हो, प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू ऑफ समोर त्या ठिकाणी पिच केला गेला. षटक इथे संपेल. या अप्रतिम षटकाच्या माध्यमातून षटक इथे संपताय. 2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. पॉवर प्ले इथे संपेल. प्रतिषटक 8 धावा या सरासरीने धावफलकावर लागताय. 2 गडी बाद 16 धावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदल होईल. पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले जात आहे ओडू प्रसाद कळमकर सर. पुढे समालोचन हिंदीमध्ये कळमकर सर. दो विकेट के नुकसान पर जो 2 विकेटें गिरे हैं अब तक वो प्रदीप और हर्षल. प्रदीप ने कुल 8 रन बनाए थे और हर्षल ने 6. हकीम और श्रवण को 1-1 विकेट मिला है. जबकि गेंदबाजी में परिवर्तन यहां पर जयदीप आए हैं. उनको प्यार से लोग जेडी कहते हैं. एक शॉर्ट थर्ड मैन, एक पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कवर मिड ऑफ, लॉन्ग ऑफ मैं कहूँगा, एक डीप मिड विकेट. इसी बीच अगली गेंद, बहुत अच्छी गेंद, रक्षात्मक ढंग से खेला उसे. बैक टू बॉलर, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. मान ले जो कि काफ़ी अच्छी बल्लेबाजी, अपने बल्लेबाजी के लिए काफ़ी जाने जाते हैं यहाँ पर नासिक डिस्ट्रिक्ट में, और काफ़ी अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन कर रहे हैं अपने टीम के लिए. इस प्रकार को स्कोर अब भी रुका हुआ 16 रन 2 विकेट के नुकसान पर. एक बार फिर जेडी बाएं हाथ से ओवर द विकेट आगे आगे खेल लिया उसे. गेंद हवा में ज़रूर थी लेकिन सेफ थे वहाँ पर बल्लेबाज महाले. 1 ही रन मिलेगा पर सुंदर फील्डिंग प्रदर्शन. इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 17 रन 2 विकेट के नुकसान पर. शुभम 1 रन बनाकर खेल रहे हैं. योगेश 2 रन बनाकर. कुल स्कोर 17 2 विकेट के नुकसान पर. एक बार फिर जेडी अपने 10-12 कदमों के रनअप पर हमसे दूर भागते हुए बाएं हाथ से ओवर द विकेट. अच्छी गेंद थी. गेंद ने उनके बल्ले का नीचे का किनारा लिया. गेंद गई शॉर्ट फाइन लेग की तरफ. फाइन लेग से भागते खिलाड़ी गेंद को फील्ड करते, थ्रो करते. विकेट कीपर के पास 1 रन लेने का मौका मिला वहां पर बल्लेबाज शुभम को. इस 1 रन के साथ शुभम का बढ़ता हुआ स्कोर 2 और कुल स्कोर 18 रन 2 विकेट के नुकसान पर. एक थर्ड मैन, एक पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ. यह ऑफसाइड की फील्ड. इसी बीच अगली गेंद को उठा दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन के लिए. सबसे लंबा छक्का इस मैच का. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का, जैसे कि मैंने आपको कहा था कि महाले जो कि काफी अच्छी बल्लेबाजी करते हैं अपने डीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ जा रही है. मिड विकेट से भागते खिलाड़ी गेंद को, सुंदर फील्डिंग का प्रदर्शन वहां पर. लेकिन ये तीसरा रन आसानी के साथ पूरा करते हुए दोनों बल्ले. काफी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोनों खिलाड़ियों के बीच में. इन 3 रनों के साथ स्कोर बढ़ता हो 27 रन 2 विकेट के नुकसान पर. जहां तक बल्लेबाजी का सवाल है, महाले जो कि काफी अच्छे बल्लेबाजी करते हैं अपने टीम के लिए. नासिक डिस्ट्रिक्ट रिप्रेजेंट किया है उन्होंने. शायद गेंद चेक करते वहां पर बल्लेबाज. अंपायर राजेश ने गेंद को चेंज किया. और निश्चित रूप से कम 60 के ऊपर रन बनाने होंगे अगर इस मैच में रहना है वहां पर तन्वी 11 को. तन्वी 11 फिलहाल काफ़ी अच्छी बल्लेबाजी करते हुए. कुल स्कोर है 27 रन 2 विकेट के नुकसान पर. शायद गेंद चेंज की गई वहाँ पर और गेंदबाजी करने के लिए तैयार वहाँ पर जयदीप है. 5 खिलाड़ी ऑफ साइड में, 4 खिलाड़ी हैं और ये गेंद बहुत अच्छी गेंद थी.
टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीची रही थी। इस बार लेग बाई का इशारा अंपायर का। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति पर कुल स्कोर 29 रन, 2 विकेट के नुकसान पर। माफ कीजिए 28 रन। 3 ओवर की समाप्ति पर कुल स्कोर 28 रन। कीम और श्रवण को एक एक सफलता मिली है। शाकिब है क्या? नया गेंदबाज अब आ रहे हैं शाकिब। बल्लेबाज पानी पीते हुए। इस बीच स्कोर 3 ओवर के समाप्ति पर 28 रन, 2 विकेट के नुकसान पर। अब बचे हुए 18 गेंदों में और कितने रन जोड़ पाते हैं देखना पड़ेगा वहां पर तन्वी 11 के बल्लेबाज। अप्पा 11 जो कि पिछले साल का विनर रह चुका है इस विजय भोर 23वें विजय भोर ट्रॉफी का। बाएं हाथ से शकीब बाएं हाथ से गेंदबाजी करते हैं राउंड द विकेट। गेंद करेंगे बल्लेबाज शुभम को। बाएं हाथ से राउंड द विकेट, शॉर्ट पिच गेंद थी और गेंद को उठा दिया मिड विकेट के ऊपर से, और ये गेंद अंपायर का इंतजार। 4 रन। गेंद को उठा दिया, गेंद हवा में जरूर है, देखते कैच कर पाते हैं नहीं, लेकिन गेंद काफी आगे था वहां पर। शॉर्ट थर्ड मैन दिशा में गेंद गई थी। 1 रन लेने से संतुष्ट होना पड़ेगा वहां पर बल्लेबाज को। जो बोर्ड के सामने, मेरे सामने जो बोर्ड है विजय भोर ट्रॉफी का, वहां पे मैं दर्शकों से निवेदन करूंगा कि उस बोर्ड से थोड़ा बाजू हट जाए। जो दर्शकगण सामने वाले बोर्ड के सामने खड़े हैं, मैं उनसे निवेदन करूंगा कि जल्द से जल्द वहां से बाजू हट जाए। बहुत बहुत शुक्रिया आपका, थैंक यू वेरी मच। एक बार फिर बाएं हाथ के गेंदबाज शकीब गेंद करने के लिए तैयार महाल्ले को। महाल्ले जो कि काफ़ी अच्छे बल्लेबाजी करते हैं। महाल्ले के लिए एक शॉट थर्ड मैन, एक शॉट फाइन लेग बाएं हाथ से राउंड द विकेट। ऑफ स्टंप के बाहर थी, थर्ड मैन से ऊपर से गेंद निकलती हुई मिसफील्ड हुआ वहां पर, और गेंद जा रही है डीप फाइन लेग बाउंड्री की तरफ, माफ कीजिए डीप थर्ड मैन की तरफ। 4 रन। इन 4 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ। रन और हर्षल ने 6। शकीब अब तक 3 गेंदों में 9 रन दे चुके हैं, उसमें 2 शानदार चौवे लगे थे उनको। एक बार फिर बाएं हाथ से, और सफल हुए थे। ऑफ स्टंप के बाहर खेलना चाहते थे कवर्स दिशा में, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। गेंद विकेट कीपर ने गैदर किया, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। स्कोर अब भी रुका हुआ 37 रन, 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर जारी। शकीब एक मेडन बॉल किया था इसके पहले, बाएं हाथ से राउंड द विकेट, और सफल होकर गेंद को घुमा दिया है मिड विकेट दिशा में। मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद, 1 रन के लिए भाग रहे खिलाड़ी खतरनाक साबित हो सकता है, लेकिन 2 रन आसानी के साथ पूरे। सुंदर थ्रो, वहां पर थोड़ा और थ्रो हुआ था, लेकिन रन लेने से मना कर दिया नॉन स्ट्राइकिंग शुभम ने। इन 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 39 रन, 2 विकेट के नुकसान पर। एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, लॉन्ग ऑफ। कुल स्कोर 39। ऑफ स्टंप के काफी बाहर थी ये गेंद, और अंपायर का इशारा वाइड की तरफ। एक और अतिरिक्त रनों का खाता बढ़कर हो चुका है। अतिरिक्त रन कितने हो गए अभी तक? अभी 2 अतिरिक्त रन हो चुके हैं अब तक। कुल स्कोर 40 रन, 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर जारी। बाएं हाथ से, और एक बार फिर घुमाने की कोशिश की, विकेट कीपर से हाथ से छूटता हुआ ये गेंद, और इसी बीच दोनों बल्लेबाजों ने आपस में भागने का तय किया। 1 और अतिरिक्त रन बाई के रूप में। 4 ओवर की समाप्ति पर कुल स्कोर 41 रन, 2 विकेट के नुकसान पर। शुभम खेल रहे हैं 7 रन बनाकर, और योगेश महाल्ले खेल रहे हैं
9 गेंदों में 18 रन बनाए हैं, शानदार। आगे का आंखों देखा हाल मेरे साथी कमेंटेटर सागर दीवाने से। वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय तो जयदीप उर्फ जेडी. त्याचा सामना करेल तो योगेश महाले. डावखुरा गोलंदाज चांगला लांबचा रनअप बाजार यांकडून पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल तो योगेश महालेसाठी. इन्फॉर्म फलंदाज मोठे फटके मारतोय. अतस्ताने मैदानाच्या बाहेर चेंडू फेकला होता. दरम्यान पुढचा चेंडू जयदीपचा सामना करतोय तो योगेश. फुल टॉस मिड ऑफच्या दिशेने ढकलला चेंडू. कार्पेट स्ट्रोक. एक धाव पूर्ण करताय. थोडस मिसकम्युनिकेशन, परंतु संयुक्तिक चांगला निर्णय होता. कदाचित थ्रो हातात असता तर धावचा धोका होता. एकेरी धावावरती समाधान. धावसंख्या स्थिरावते ती 42. कैलासवासी विजयभोर चषक मास्टर स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजित 24व्या वर्ष स्पर्धेचं गेल्या 24 वर्षापासून एकाही वर्षी खंड न पाडता ही भरवली जाणारी एकमेव स्पर्धा कदाचित. दरम्यान उंचावून खेळण्याचा प्रयत्न. 38 सर्कल वरती बाद होतोय तो फलंदाज शुभम. चांगली साथ देत होता आपल्या योगेश महालेला. येतोय तो योगेश. उत्कृष्ट चपळ क्षेत्ररक्षक. दोन्ही योगेश आता पिच वरती आपल्या संघाची धुरा सांभाळताना दिसतील. पुढचा चेंडू जयदीपचा सामना करतोय तो योगेश महाले. शफलून करण्याचा प्रयत्न. स्टिअर केलाय कव्हर्सच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतोय. थोडासा गचा क्षेत्ररक्षण आणि फायदा उचलला. थ्रो देखील इतका काही म्हणावा तसा अपेक्षित नव्हता. काहीसा दमलेला दिसतोय. आजच्या दिवसभरातला तिसरा ते चौथा सामना खेळत असेल दोन्ही संघ. अप्पा 11 वर्सेस तन्वी 11चा संघ क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी प्रगतीपथावरती. योगेश महाले बघूया काय करामत दाखवत होता पुढच्या चेंडूवरती. जयदीपचा पुढचा चेंडू लेग साइडला लेग लान्स करण्याचा खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण करतोय. स्कोर होतोय तो 44. माफी असावी 45. आणि आमचे सह कॉमेंट्रेटर आणि आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये आठवणी जे पुण्याच्या मॅचेसच्या आठवणी ताज्या करताना जयदीप आणि योगेश एकाच मॅचकडून खेळत होताना अभिजित दुधेला त्याने षटकार खेचला होता. दरम्यान पुढचा चेंडू योगेश साठी जयदीपचा. ढकललाय चेंडू लेग साइडला. एक धाव पूर्ण करतोय. योगेश महाले चांगलाच थकलेला दिसतोय. दुसरी धाव घेण्यापासून नकार दिला. एकेरी धावेवरती समाधान. धावसंख्या स्थिरावते ती 46. 5वं षटक प्रगतीपथावरती तन्वी 11चा. दोन्ही तुल्यबळ संघ मैदानामध्ये. अरे चांगला झेल घेण्याचा प्रयत्न. नशिबाची साथ दिली नाही. षटक संपतंय. 5व्या षटका अखेरीस 3 गडी बाद 47 धावा. शेवटचं षटक येणं बाकी. Last over of the innings for the Tanvi 11s.
शेवटचं षटक घेऊन येतोय तो शाकिब. डावकुरा फिरकीपटू. दुसरी इनिंग देखील येण्याक्षेष या इनिंगचा शेवटचा षटक घेऊन येतोय तो साकिबचा सामना करेल तो योगेश महाले. बघूया 6 चेंडूमध्ये किती मॅक्झिमम धावा, किती जास्तीत जास्त धावा पटकावण्याचा प्रयत्न करेल तो तन्वी इलेव्हनचा संघ. शाकिबचा पुढचा चेंडू योगेशसाठी फुलटॉस बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये झेलबाद होतोय. चौथ्या विकेटचा योगदान देऊन परतताना दिसतोय तो योगेश महाले. 23 धावांवरती बाद झालाय. योगेशची जागा घ्यायला येतोय तो अखिलेश. दरम्यान साकिबचा पुढचा चेंडू छोट्या योगेशसाठी. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. पायामध्ये फसलेला चेंडू. गोल्डन डॉट. आतापर्यंत तरी व्यवस्थित अनुशासनात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो साकिब. पुढचा चेंडू योगेशसाठी. लेग साइडला भिरकवलाय. मोठा चेस खेळाडूसाठी. 2 धावा पूर्ण केल्या आहे. 3 धावा पूर्ण करताय ते फलंदाजीची जोडी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जेडीचं जयदीपचं. आणि या 3 धावांसह 50 धावा पूर्ण होत आहे. अर्धशतक लागतंय. शेवटचे 3 चेंडू येणं बाकी. क्षेत्ररक्षण मध्ये काही बदल करताना सलाह मशोरा योगेश कान मंत्र देतोय त्या अखिलेश साठी. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू हातावरती आदळला. लेग बायचा इशारा पंचांचा. अवांतर धावसंख्या वाढून होते ती 51. तन्वी इलेव्हनचं शेवटचं षटक प्रगतीपथावरती. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी साकिबचे. या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 4 धावा आल्या आणि बहुमूल्य योगेश महालेचा मोठा मासा जो गळाला लावला होता तो साकिबने. पुढचा चेंडू साकिबचा योगेश साठी. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. चेंडू पाहताना तो उजव्या यष्टीच्या बाजूने गेला होता आणि वाईटची दाद मागताना दिसत होता योगेश या ठिकाणी. शेवटचा चेंडू इनिंगचा पुढचा. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चौकाराने इनिंग्सचा समारोप होतो.
बॅटिंगसाठी धावसंख्या 55 कंप्लीट, 56 धावांचं टार्गेट अप्पा 11 संघासमोर ठेवलंय ते तन्वी 11 संघानं. कृपया बॅट्समॅनला विनंती असेल कृपया लवकरात लवकर आतमध्ये यायचंय. तन्वी संघाला देखील सूचना असेल कृपया क्षेत्ररक्षणाची सजावट आपण करून घ्यावी. चला लवकर. हॅलो, थँक्यू डीजे, थँक्यू. येस सर, अजून बॉल द्यायचे. ओके, तन्वी संघ आणि अप्पा संघ मित्रांनो, पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या मागच्या 23व्या सीझन मधील अप्रतिम बॅटिंग करणारा श्याम या इनिंग मध्ये देखील प्रचंड फॉर्म मध्ये दिसतोय. आपला फॉर्म कायम ठेवत असताना मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेर निघतोय. आउटस्विंग केला गेला रोशन महाले यांच्याकडनं. कमबॅक करताय या अगोदरच्या चेंडूवर, फुलर लेनच्या चेंडूवर अप्रतिम स्ट्रोक स्ट्रेट ऑन द ग्राउंड खेळला गेला, चौकार येतोय. त्यानंतर मात्र कमबॅक करतोय रोशन महाले, डॉट बॉल टाकतोय. हवेत खेळून काढलाय, डीप मिड विकेट, चेंडू सरळ सीमारेषे पार, चौकार. कॉम्बिनेशन तुम्ही बघताय, हरीश मुरकुटे, श्याम. थोडासा शॉट पडलेल्या चेंडूवर समाचार घेतला गेला, चौकार येतोय. स्टेप आउट ऑन साइडला पुन्हा एकदा स्ट्रेट केला, खेळून काढलाय. विकी वाघमारे चेंडूच्या मागे येत आहे, स्टॉप केला गेला. रिटर्न देखील चांगला होता, मात्र त्याही पेक्षा अव्वल दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट हरीश आणि श्याम या दोघांमध्ये. अप्पा 11 मजबूत स्टार कास्ट असणारा मजबूत संघ, बलाढ्य संघ, नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय ताऱ्या सिताऱ्यांचा हा संघ. रोशन पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट मारा करताय. ऑन साइडला अक्षरशः खोदून काढलाय, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. ऑन साइडला खेळून काढलाय, ड्राईव्ह केलाय. विकी वाघमारे चेंडूच्या मागे येत आहे, सिंगल कंप्लीट केली गेली. अप्रतिम बॅकअप होत, कलेक्ट केला गेला चेंडू अखिलेश प्रसाद यांच्याकडनं. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून 30 चेंडूंचा सामना करायचा आहे, 30 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागताय 12 धावा. मीटिंग्स होत आहे, चर्चा होत आहे, महत्वपूर्ण सामना खेळला जातोय, होणं गरजेचं आहे, कारण या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये आपलं स्थान निश्चित करायचं आहे. याच सूचना असतील, कृपया उशीर होणार नाही, टाइमपास होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. बॅड लाईटचं अपील कुठल्याही प्रकारचं आयोजन कमिटी स्वीकारणार नाही. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या महत्वपूर्ण सामन्यासाठी, या ताऱ्यांचा, या सिताऱ्यांचा खेळ बघण्यासाठी उपस्थित झालेत. अप्पा 11 संघाचे देखील फार मोठे समर्थक आहात, मात्र या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले, त्यांचे देखील स्वागत असेल. जे प्रेक्षक या संपूर्ण सोहळ्याचं, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत, आपला महत्वाचा वेळ खर्च करून त्यांचं देखील स्वागत असेल. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघू शकता रामदास सहजराव येत आहे, उजव्या हाताचा हा वेगवान गोलंदाज. नाशिक टेनिस क्रिकेट पेज चे प्रमुख, इंस्टाग्राम पेजचे प्रमुख. ऍज अ क्रिकेटर, ऍज अ गोलंदाज, ऍज अ बॉलर म्हणून ते खेळत आहे. महत्वाचं षटक पॉवर प्ले मधलं दुसरं षटक घेऊन येत आहे देवाली कॅम्प एंड कडनं. हो, शॉर्ट पिच चेंडू होता, थोडासा ऑनसाइडला खेळून काढलाय. आकाश लोखंडेकडनं थोडंसं मिसफील्ड होत आहे. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. 2 धावांच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचते 14 धावा. मिसफील्ड होते, महत्वपूर्ण. तुम्ही क्वार्टर फायनलचा सामना खेळताय, या प्रकारच्या चुका तुमच्याकडनं अपेक्षित नसतील. मागच्या आठवड्यामध्ये नाशिक रोडच्या मुक्तिधाम मागच्या मैदानावर जी स्पर्धा खेळली गेली, नाशिक रोड प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावणारा आकाश मात्र या ठिकाणी मिसफील्ड करतोय. एज, यस, इज गॉन. एज कमबॅक करतोय रामदास सहजराव आणि अप्पा 11 संघाला पहिला धक्का बसतोय श्यामच्या रूपाने.
क्रिकेटच्या मागच्या बाजूला जो बोर्ड आहे कैलासवासी विजय बोर्ड राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा, त्या बोर्डच्या समोर बसलेल्या प्रेक्षक मित्राला सूचना असेल, कृपया त्या बोर्डच्या समोरून आपण बाजूला बसावं. रवी लिंगाला यस, थँक्यू सर. येस, मॅन फ्रॉम मालाड रवी लिंगाला येत आहे. स्टार खेळाडू, प्रसिद्ध खेळाडू. पहिले वन संघाकडनं पुढचा बॅट्समन येतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळी त्यांनी केली, आपल्या संघासाठी महत्वपूर्ण खेळी केली आणि आपल्या संघाला क्वार्टर फायनलच्या या महत्वपूर्ण सामन्यामध्ये घेऊन आले. धाव फलकारू लागताय. 1.2 षटकाच्या खेळानंतर 14 धावा, 56 धावांचा पाठलाग करतोय अप्पा 11 रामदास सहजराव. आपल्या संघाला महत्वपूर्ण यश मिळवून देत आहे. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. ओव्हर द विकेट येत आहे. रनवे मध्ये थोडीशी अडचण रामदास यांना. पॉवर प्ले चालू आहे. 2 खेळाडू 30 यार्ड सीमारेषेच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑफ काऊ कॉर्नर. हे 2 खेळाडू सीमारेषेजवळ तैनात रवी यांच्यासाठी. ओव्हर द विकेट रामा. पुन्हा एकदा सजावटीमध्ये बदल केला जातोय. डीप मिड विकेट घेतला जातोय प्रदीप गायकवाड यांना. सर्वेशला मात्र मिड विकेट. गुडलँड स्पॉटवर चेंडू पिच केलाय, ऑन साइडला स्टेअर केलाय. सर्वेश चेंडूच्या मागे येत आहे. बॅकअप देखील अप्रतिम, सुंदर, सुरेख. चेंडू स्टॉप केला गेला सर्वेश यांच्याकडनं. सर्वेश नाशिक टेनिस क्रिकेट विश्वामधला आणखी एक नावाजलेला क्षेत्ररक्षक. रामदास मात्र अप्रतिम लाईन टाकतोय, सुरेख लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करतोय. समोर नावाजलेले बॅट्समन असताना देखील ज्या पद्धतीची लाईनवर गोलंदाजी केली जाते रामदासकडनं, कौतुक करावं लागेल. नाशिक टेनिस क्रिकेट विश्वातला मोठा संघ तन्वी संघ, मागच्या पूर्ण सीझन मध्ये प्रचंड फॉर्म मध्ये असलेला हा मोठा संघ. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय रामा. OH अप्रतिम स्टॉप केला जातोय. चेंडू कलेक्ट केला जातोय योगेश महाल यांच्याकडनं. मागच्या जानेवारी यस 22 स्वरूपामध्ये धावसंख्या 1 नी वाढेल. 16 धावा धावपल करावं लागताय. 26 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. रामदास ओव्हर द विकेट पुन्हा एकदा रवीसाठी. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू अक्षरशः खेचून काढलाय. संधी असेल. आउटस्टँडिंग. पुन्हा एकदा एफर्ट्स लावताय. नो बॉलचा इशारा येतोय मुख्य पंचांकडनं. फ्रीट असेल. ओ स्टेपचा नो असेल. इकडे ऑनसाइडला ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं गेलं सर्वेश सिंग कडनं, रिटर्न देखील अप्रतिम होता. हरीश मुरकुडे मात्र एफर्ट्स लावले. क्रीज मध्ये दाखल होण्याचा प्रचंड प्रयत्न त्यांच्याकडनं केला गेला. यश मिळालं. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दाखल होत आहे. मात्र ओ स्टेपचा नो पंचांकडनं दिला जातो. फ्री हिट असेल. मोठा फटका खेळण्याची संधी रवी यांना मिळेल. ओ यॉर्कर लाईनचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. संधी. जोरदार अपील, लाऊड अपील. मात्र मुख्य पंचांनी अपील साफ फेटाळून लावले. आउटस्टँडिंग एफर्ट्स ऑन साइडला. नो बॉल दिला. रामदास सहजराव यॉर्कर लाईनचा अप्रतिम डिलिव्हरी केली गेली. या अक्षरशः बॅट्समन चेंडू खोदून काढला. ऑन साइडला ड्राइव्ह केला. सर्वेश सिंग त्या ठिकाणी चेंडूवर येत आहे. सुंदर असा त्या ठिकाणी स्टॉप केला गेला. रिटर्न देखील सुरेख होता. तन्वी संघ एफर्ट्स लावताय, दर्जा सिद्ध करताय. स्टँडर्ड ऑफ क्रिकेट मैदानावर बघायला मिळतंय. अतिशय महत्वपूर्ण सामना जो खेळला जातोय त्या दर्जाचं क्रिकेट मैदानावर खेळलं जातंय. स्पर्धेचा दर्जा, सामन्याचा क्रिकेटचा दर्जा स्तर उंचावतोय. ओ स्वेप. सुंदर फटका. पुन्हा एकदा सर्वेश. ओह माय गडनेस. आउटस्टँडिंग. सुपर स्टेज केलं. आउटस्टँडिंग एफर्ट. स्वतःला स्टेज केलं विकेट कीपर अखिलेश प्रसाद यांनी. हवे चूर मारून चेंडू कलेक्ट केला आणि खेळाडूला त्या ठिकाणी धावबाद केलं. तन्वी संघ फुल फॉर्म मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुंदर रिटर्न आणि धावबाद. खेळाडू बॅक टू द पविलियन. हरीश मुरकुटे खेळाडू
कारण अव्वल दर्जाचं क्रिकेट. ज्या पद्धतीने ऑनसाइडला यॉर्कर लाईनचा चेंडू होता, फ्रीट होता, मात्र रामदास सहजराव यांच्याकडनं ज्या पद्धतीचा चेंडू डिलिव्हर केला गेला, यॉर्कर लाईन होता, अक्षरशः बॅट्समॅनने खोदून काढला, ऑनसाइडला ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी सर्वेश मात्र चेंडूच्या मागे येतोय, सुंदर कलेक्शन केलं गेलं, त्यानंतर थ्रो केला गेला. अखिलेश प्रसाद स्वतःला स्ट्रेच करताय, हवे चूर मारून ज्या पद्धतीने चेंडू स्टॉप केला, पकडला गेला, कलेक्ट केला, गेदर केला आणि ज्या पद्धतीने बॅट्समॅनला त्या ठिकाणी धावत केलं, दर्जा क्लास सुपर. तन्वी संघ, मी पुन्हा एकदा सांगतोय मित्रांनो, दोन्ही संघ गतवर्षीच्या स्पर्धेतील विजेतेपद पटकावणारे संघ आहे. तुम्ही विचार करू शकता या खेळाडूंचा दर्जा काय आहे. अप्पा 11 संघाकडनं जे खेळाडू आज या खेळात सहभागी होत आहेत त्या संघामध्ये तुम्ही बघत असाल एकापेक्षा एक सरस स्टार खेळाडू, प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे. नेहमीच ते मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतात, आज देखील ते खेळत आहे. गोलंदाजी मार्गवर बदल होतोय, वैयक्तिक कोट्यातलं दुसरं, संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येत आहे रोशन महाले. मॅन फ्रॉम सिडको, विकेट कीपर अखिलेश प्रसाद, स्ट्राइक वर रवी, हवेत खेळून काढलाय. ओ माय गॉडनेस, बॅक टू बॅक दोन मोठे धक्के, दुसऱ्या विकेटचं पतन, तिसरी विकेट या ठिकाणी पडते, तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे. हवेत बऱ्याच वेळ चेंडू होता, उंची जास्त, लांबी कमी, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ उभा असलेला खेळाडू चेंडूच्या खाली येतोय आणि अतिशय आदर्श पद्धतीने त्या ठिकाणी झेल टिपतोय आणि आपल्या संघाला आणखी एक महत्वपूर्ण यश मिळवून देतोय. विकी वाघमारे त्या ठिकाणी तैनात. अव्वल मुळे 23 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. 23 चेंडू 38 धावा. दिनू कांबळे येत आहे. या अगोदरच्या सीझन मध्ये अप्रतिम बॅटिंग केली, त्यानंतर कोरोना संकट काळानंतर जी ऐतिहासिक ईदगाह मैदानावर स्पर्धा खेळली गेली राजाभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली रब चषक, त्या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम बॅटिंग दिनू कांबळे यांनी केली होती. ओ आउटस्टँडिंग, येस. ओह माय गुडनेस, फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल, खेळाडू झेल बाद, बॅक टू द पवेलियन. अप्पा 11 अडचणीत सापडतोय. निश्चितच एक मजबूत फलंदाजी असताना, मजबूत फलंदाजी फळी असताना मात्र या पद्धतीने स्ट्रोक्स खेळले जात आहे. रोशन महाले फॉलो थ्रू मध्ये धावत जात आहे. एक अप्रतिम झेल, खाली वाकत, फ्लेक्सिबल तुम्ही बघू शकता, अतिशय लवचिक शरीर त्यांचं आहे, वाकले गेले त्या ठिकाणी आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक सुरेख झेल त्या ठिकाणी घेतला जातोय. खेळाडू बाद होत आहे. 4 विकेट त्या ठिकाणी पडत आहे. धावसंख्या 18, आता 22 चेंडू 38 धावा. नवीन बॅट्समन येत आहे, मॅन फ्रॉम भिवंडी दीपेश माळी, ऑन हॅट्रिक, ऑन हॅट्रिक. या अगोदर या स्पर्धेत 2 हॅट्रिक नोंदल्या गेल्या, एक सिब्बांचा, एक न्यू स्टार संघ आणि दुसरा गॅडिंग कालच्या खेळामध्ये. आता संधी या महत्वपूर्ण सामन्यामध्ये मिळते ती हॅट्रिक घेण्याची. रोशन महाले, दीपेश माळी ऑन स्ट्राइक, नावाजलेला खेळाडू, स्टार खेळाडू, अनेक स्पर्धा, अनेक सामने गाजवणारा दीपेश माळी स्ट्राइक घेतोय. हवेत, ओहो, लाईफ मिळतंय. योगेश महाले एफर्ट्स लावताय, डीप फाईन लेग, चेंडू स्टॉप केला जातोय. रिटर्न देखील चांगला, मात्र वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्या 2 वाढेल, 20 धावा धावपलकावर लागत आहे. आता समीकरण 21 चेंडू 36 धावा. टॉप एज, बऱ्याच दूरपर्यंत चेंडू जातोय, डीप मध्ये जातोय, फाईन लेग्स. योगेश महाले मात्र शेवटपर्यंत प्रयत्न करताय, मेहनत करताय, एफर्ट्स लावताय. रोशन महाले पुन्हा एकदा ओव्हर द विकेट दीपेश माळीसाठी.
ऑफ समोर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, स्विंग होतोय. मुख्य पंचांचा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने इशारा येतो, एकंदर धाव मिळेल. आता 21 चेंडू 35 धावा. दीपेश माळी 2 धावा. दिनू कांबळे अजूनपर्यंत मात्र स्ट्राईक घेतले नाहीये. त्यावेळेस मात्र आडवा बॅटने शॉट पूल खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फॉलो थ्रू मध्ये मात्र रोशन महाले चेंडू धावत येत आहे, निर्दोष चेंडू येतोय, डॉट बॉल पडतोय. प्रेशर दिली रिलीज होतोय. ज्या विकेट्स पडल्या गेल्या अप्पा 11 संघाच्या बॅट्समनवर मात्र प्रेशर रिलीज होतोय, दबाव येतोय. रोशन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस एज हर्षल पाटील धावताय. योगेश महाले आउटस्टँडिंग एफर्ट्स. चेंडू स्टाफ केला जातोय, रिटर्न केला जातोय. बॅकअप अप्रतिम, सुंदर कलेक्शन. अखिलेश प्रसाद वेगानं धावा देखील कंप्लीट केले जात आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक. 2.5 षटकाच्या खेळानंतर धाव संख्या 4 गडी बाद, 23 धावा. रोशन महाले पुन्हा एकदा. येस 23 धावा. 23 धावा. एकोणावीस चेंडू 33 धावांची आवश्यकता. अंतिम चेंडू घेऊन येत आहे रोशन महाले. ऑन स्ट्राइक दीपेश माळी. बाली चषक असो, भिवंडी प्रीमियर लीग असो, अनेक स्पर्धा गाजवणारा हा बॅट्समन दीपेश माळी, मोठ्या ताकदीचा, मोठ्या क्षमतेचा बॅट्समन. शॉर्ट पिच चेंडू. यस, पनिशमेंट दिली जाते. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषे पार, हवाई मार्गाने षटकार. संख्या 4 गडी बाद, 29 धावा. आता 18 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवर अप्रतिम स्ट्रोक येतोय. दीपेश माळी यांच्या बॅट मधून आलेला उत्तुंग षटकार, गगनचुंबी षटकार निर्णायक क्षणाला येतोय. थोडासा प्रेशर मात्र झुगारून देत आहे. जो आलेला दबाव तो कमी करण्याचा प्रयत्न दीपेश माळी करताय. आक्रमक स्ट्रोक खेळताय, यश मिळत आहे. खराब चेंडू डिलिव्हर केला गेला रोशन महाले यांच्याकडनं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद, 29 धावा. आता 18 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता असेल. रोज रोज गिरकर भी मुकम्मल खडा हो, ए मुश्किलो देखो जरा मैं तुमसे कितना बडा हो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद, 29 धावा. या चेंडू द्यायचे, बॉल द्यायचे पटकन. यांच्याकडे देऊन ठेव. फेरीमध्ये पोहोचायचं जर तुम्हाला असेल तर निश्चितच हा सामना जिंकावा लागेल. अप्पा 11 संघ निश्चितच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून देखील त्यांच्याकडे बघितलं जातं, कारण अनेक स्टार खेळाडूंचा भरणा या संघामध्ये आहे. प्रदीर्घ क्रिकेटचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. दीपेश माळी, दिनू कांबळे यासारखी नावाजलेली जोडी आता विकेटवर उभी आहे. गोलंदाजी मार्कवर रामदास सहजराव यांना इन्व्हाइट केलं जात आहे. या अगोदरच्या षटकामध्ये अतिशय प्रभावित कामगिरी करणारा रामदास सहजराव या मागच्या सीझन मध्ये देखील अप्रतिम कामगिरी त्यांनी केली. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर खेळले गेलेल्या आमदार चषकामध्ये तन्वी संघासाठी अतिशय सुरेख कामगिरी त्यांनी केली होती. राऊंड द विकेट मारा करताय रामदास सहजराव. ओहो, यावेळेस दिनू कांबळेला बीट केलं. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू आउट स्विंग होतोय, बाहेर निघतोय. 17 चेंडू 27 धावा. या अगोदरचा मागच्या वर्षीचा सीझन असो, त्या सीझन मध्ये अप्रतिम बॅटिंग केली. रामदास पुन्हा एकदा.
ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू बाहेर निघतोय. नो बॉलचा इशारा. ओ येस, फ्रीड असेल. होणाऱ्या चुका मिस्टेक्स कमी कराव्या लागतील. महत्वपूर्ण सामना आपण खेळतोय. या अगोदरच्या षटकामध्ये देखील एक ओ स्टेपचा नो रामदास यांच्याकडनं झाला होता, चूक झाली होती. यावेळेस देखील ती चूक कायम करताय, नियंत्रण ठेवायला हवं. फ्रीडचा इशारा दिला जातोय. संधी असेल बॅट्समनला मोठा फटका खेळण्याची. सन्माननीय लालभाई आणि अर्जुन पिवाल यांच्याकडनं रोख षटकारासाठी प्राइज येत आहे 500 रुपयांचं. ऑन साइडला खेळून काढलाय. योगेश भोजने चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट केला जातोय. चांगला रिटर्न. योगेश भोजने. नो बॉल. फ्रीड असेल. बॅक टू बॅक 2 नो बॉल. यस, हाँ लाल भाई नीचे से आओ ना प्लीज. ओके ओके, थैंक यू. फायनल ना अजून फिक्स नाही झाला. हा चिट्ट्या टाकणार. पुन्हा एकदा फ्रीडची संधी असेल, मोठा फटका खेळण्याची संधी असेल दीपेश माळी यांच्याकडे. सलग रामदास सहजराव यांच्याकडनं सलग 2 नो बॉल टाकले जाते. आता 17 चेंडू 24 धावा. फ्रीडची मात्र संधी घेता आली नाही, फायदा उचलता आला नाही. प्रचंड वेगाने टाकलेला हा चेंडू यस बाईच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 नी वाढेल. 4 गडी बाद 33 धावा धावपल करावं लागत आहे 3.2 षटकाच्या खेळानंतर. आता 16 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. मास्टर स्पोर्ट्स क्लब प्रेझेंट कैलासवासी विजय बोर राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा 4था दिवस. राऊंड द विकेट रामा. ओहो, लाजवाब स्ट्रोक खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर हवाई मार्गाने चेंडू सरळ बाहेर. सलग दुसऱ्या षटकासाठी प्राइज असेल. ड्राइव्ह केला, स्ट्रेट ऑन द ग्राउंड खेळून काढलाय. जोरदार प्रहार. प्रदीप गायकवाड चेंडूच्या मागे येत आहे, एफर्ट्स लावताय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाद करण्याची संधी. ओ येस, पंचांचं बोट आकाशामध्ये जाते. दीपेश माळी धावबाद. बॅक टू द पॅव्हिलियन. चोरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, मात्र अप्रतिम रिटर्न प्रदीप गायकवाड यांच्याकडनं. आता सामना समीकरण 14 चेंडू 16 धावा. दीपेश माळी सेट झालेला बॅट्समन या ठिकाणी मात्र एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्या प्रयत्नामध्ये मात्र खेळाडू धावबाद होत आहे. अप्रिम एक सुरेख त्या ठिकाणी स्टॉप केला गेला. एफर्ट्स लावले प्रदीप गायकवाड यांनी. एक सुरेख रिटर्न केला गेला. रामदास सहजराव कलेक्ट करताय आणि एक खेळाडू त्या ठिकाणी धावबाद केला गेला. 14 चेंडू 16 धावा. 14 चेंडू 16 धावा. नवीन बॅट्समन येत आहे श्रावण डोंगरे. रामदास पुन्हा एकदा राऊंड द विकेट दिनूसाठी. ओ यावेळेस स्टेअर केलाय, कट केलाय चेंडू. खेळाडू चेंडूच्या मागे येत आहे. शॉर्ट थर्ड रिजन मध्ये सिंगल कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 नी वाढेल. 41 रन. 13 चेंडू 15 धावा. 13 चेंडू. एक श्रावण डोंगरे स्ट्राइक घेत आहे. वेगवान गोलंदाजी देखील ते अप्रतिम करतात. बॅटिंग देखील ते चांगले करतात. मोठे स्ट्रोक्स खेळण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे. अनेक स्पर्धा ते देखील गाजवतात. मॅन फ्रॉम शहापूर. ओव्हर द विकेट रामा. ओ ड्राइव्ह केलाय, सुंदर फटका कट केलाय. पॉइंट रिजन मध्ये योगेश महाले. थोडस फंबल होत आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. मिसफील्ड योगेश महाले कडनं.
वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. या 2 धावांच्या मदतीने धावफलक वाढतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागताय 5 गडी बाद 43 धावा. आता पुढच्या 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकायचा असेल तर 13 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 13 धावा. क्या बात है. माइक बंद होते ना. हा सर काय सेमीफायनल 8:30. उद्या मित्रांनो, उद्या रविवार 31 तारीख, उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. दोन्ही सेमीफायनल्स, चारही सेमीफायनल्सला विनंती असेल कृपया 9 वाजता मैदानावर उपस्थित राहायचंय. चारही संघांनी वेळेवर उपस्थित राहायचंय. ग्रँड फिनाले उद्या दुपारच्या सत्रामध्ये खेळला जाईल. तमाम क्रिकेट रसिकांना, प्रेक्षकांना विनंती असेल, आव्हान असेल की उद्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये, उद्या दिवसभर ज्या पूर्ण मॅचेस होतील त्या संपूर्ण खेळासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी आयोजन कमिटीच्या वतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतोय. 12 चेंडू 13 धावा. विकी वाघमारे यांना इन्व्हाइट केलं जात आहे. राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहे. दिनू कांबळे स्ट्राइक घेतील. 12 चेंडू 13 धावा. दिनू कांबळे ऑन स्ट्राइक. यावेळेस अवैध चेंडू लॉफ्ट झाला, फ्लाय झाला. रोशन महाले चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. या दरम्यान सलग 2 षटकारांसाठी सन्माननीय लालबाई आणि अर्जुनजी पिवाल यांच्या वतीनं रोख 600 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी जाहीर होत आहे. सलग 2 षटकारांसाठी हे प्राइज असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. 11 चेंडू 12 धावा. ऑन स्ट्राइक श्रावण डोंगरे. गोलंदाजी मार्कवर विकी. ओ बिग हिट. 6. चेंडू 6 धावा. सलग दुसऱ्या षटकारासाठी 800 रुपयांचं पारितोषिक लालबाई आणि अर्जुन पिवाल सर यांच्याकडनं. ओ ड्राइव्ह केलाय. मनगडाचा वापर कॉपी बुक स्टाईल खेळून काढला. योगेश भोजने चेंडूच्या मागे सुपर स्टॉप केलाय. 9 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल. षटकार मारल्यानंतर मात्र श्रावण यांच्या बॅट मधून आलेला अप्रतिम स्ट्रोक, सुंदर फटका. कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेलेला फटका डीप मध्ये जातोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये योगेश भोजने चेंडूच्या मागे येत आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. वन बाउन्स 4 रन्स. धाव संख्या या ठिकाणी ओ प्रेक्षक निघाले. व्हाईट बॉल. येस. आणि अप्पा 11 हा संघ 4था संघ असेल या स्पर्धेच्या सेमीफायनल्स मध्ये पोहोचणारा. सर्व प्रेक्षकांना देखील विनंती करेल कृपया उद्या सकाळी 1 मिनिट डीजे